myself Dr. Priyanka Deshmukh. I am pathologist by profession. तर मी पॅथॉलॉजिस्ट आहे. बच्चांनो, पॅथॉलॉजिस्ट म्हणजे पण एक डॉक्टर असतो. जेव्हा ताप वगैरे येते ना, आता पाऊस आलाय ना, सर्दी होते ना, पाऊस आला की सर्दी होते, ताप येते, मग आई काय करते? डॉक्टरकडे नेते. डॉक्टर काय करतात? कधी कधी काय करतात? टुचूक करतात आहे ना, सुई देतात ना, एक तर इंजेक्शन देतात, नाहीतर मग ब्लड काढतात. तर तुमचं ब्लड जिथे तपासून देतात ना, ते डॉक्टर म्हणजे पॅथॉलॉजिस्ट. म्हणून बघा एकदा, हां, पॅथॉलॉजिस्ट. तर ते काय करतात? तुमचं ब्लड घेऊन जातात आणि तुम्हाला कोणता आजार झाला आहे ना, ते आजार सांगतात की कोणता आजार झाला. तर मी त्याचे डॉक्टर आहे, ठीक आहे. पण आपल्याला आजारी पडायचं आहे का? नाही पडायचं आहे. माझ्याकडे ब्लड आणून द्यायचं आहे का? नाही द्यायचं ना, ठीक आहे. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? त्यासाठी काय करायचं आहे? मॅडमने म्हटलं तसं पहिल्यांदा हात धुवायचे, नंतर जेवण करायचं. सरांनी सांगितलं तसं काय करायचं आहे? पोळी भाजी आणि फ्रूट्स हे खायचे है ना. मॅगी जास्त खायचे का? मॅगी जास्त खायची का? कधी कधी खायची है ना. संडेला एकदा चॉकलेट आईस्क्रीम खायचे, नंतर नाही खायचे. बरोबर आहे ना? बरोबर आहे का? हां, तर हे सगळं करायचं आहे जे सगळ्या सर लोकांनी डॉक्टर लोकांनी तुम्हाला सांगितलं, म्हणजे टुचूक करायचं काम पडणार नाही, ठीक आहे. सो पॅथॉलॉजी असं असते की जिथे सगळ्या ब्लड टेस्ट होतात. आपले काही टीचर्ससाठी सांगते, तर आजारी पडल्यानंतर तर आपण ब्लड टेस्ट करतोच, पण एक प्रिव्हेंटिव्ह केअर म्हणून सांगेल. आजकालचं जे आपलं लाईफस्टाईल आहे त्याच्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह केअर मला खूप महत्त्वाची वाटते. तर लॅब जी आहे ही अशी गोष्ट आहे की जिथे तुमचे आजाराची लक्षणं दिसण्याच्या पूर्वी तुम्हाला त्याचं माहिती होऊ शकते. आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये डायबिटीज, थायरॉईड, हायपरटेन्शन हे आजार फार वाढलेले आहेत. तर तुम्ही एक रेग्युलर हेल्थ चेकअप आपण सर्वांनी करत राहिलो तर याच्यामधून आपले जे वर्किंग डेज डिस्टर्ब होणार नाही, आपली फॅमिली लाईफ डिस्टर्ब होणार नाही. जर आपल्याला वेळेच्या आत त्याचं नॉलेज भेटलं तर एक पॅथॉलॉजिस्ट तुम्हाला याच्यामध्ये हेल्प करू शकतो. आणि बच्चांनो, तुम्ही लंबे झाले की नाही, उंच झाले की नाही, तुमचं वजन वाढलं की नाही, हे तुमचे टीचर, तुमची आई बघणार ना, आहे ना. म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे की तुमचं ब्लड चांगलं आहे की नाही, कमी आहे का, आहे ना. कमी असेल तर मग तुम्हाला पेंडखजूर खावं लागेल, है ना, बीट खावं लागेल. सो तर प्रिव्हेंटिव्ह केअर आपण लॅब टेस्टमधून करू शकतो. अजून 2 गोष्टी महत्त्वाच्या सांगते बिईंग अ पॅथॉलॉजिस्ट. तर रक्तलघवी याच्यासोबत गाठी तपासणं, चांगल्या किंवा वाईट किंवा कॅन्सरच्या गाठी तपासणं, हा सुद्धा एका पॅथॉलॉजिस्टचा रोल असतो. तर ज्याच्यामध्ये स्त्रियांमध्ये मी जास्त महत्त्वपूर्ण 2 गोष्टी सांगेल की स्तनांचा कॅन्सर आणि गर्भपिशवीचा कॅन्सर, ह्या दोन्ही गोष्टी फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे. गव्हर्नमेंटचे खूप प्रोग्राम्स याच्यासाठी सुरू झालेत. तर आपण फिमेल्सनी ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन, मॅमोग्राफी असे 1-2 प्रकार असतात ज्याच्यामध्ये फिमेलनी स्वतःच्या अवयवांकडे लक्ष द्यायचं असतं, जेणेकरून तुम्हाला ती गोष्ट लवकर लक्षात येईल. मॅमोग्राफी एक सोनोग्राफीसारखी टेस्ट असते ज्याच्यामध्ये लवकर निदान होतं की म्हणजे तुमचा आजार एका स्टेजच्या पुढे जायच्या अगोदर लक्षात येतं. अजून पॅथॉलॉजिस्ट म्हणून पॅप्समियर ही टेस्ट आम्ही बघत असतो, ज्याच्यामध्ये गर्भपिशवीच्या तोंडाचा काही भाग तपासून लवकर कळतं की त्या फिमेलला काही आजार तर नाही, जसं की जे कॅन्सरचे प्रमाण जे वाढले ते लवकर निदान होऊ शकतं. तर ह्या डॉक्टर्स डेच्या निमित्ताने एवढं सांगू इच्छिते की आपण प्रिव्हेंटिव्ह केअरवर जास्त फोकस करूया, कारण आजारी पडल्यानंतर तो सगळा वेळ आणि मनस्थिती खराब होण्यापेक्षा प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, हाच मी आजच्या जगासाठी आरोग्याचा मंत्र सांगेल. तर आपल्या सगळ्यांना, छोट्या बच्चांना नवीन ऋतूच्या शुभेच्छा, नवीन सुरू झालेल्या शाळेच्या शुभेच्छा आणि आजच्या डॉक्टर्स डेच्या निमित्ताने खूप साऱ्या सुदृढ आरोग्याच्या शुभेच्छा. अँड थँक्स टू व्हेरी मच, थँक्यू टू रामा इंटरनॅशनल स्कूल की आम्हाला इथे बोलवलं फॉर सच अ नाईस वेलकम अँड वॉर्म फेलिसिटेशन ऑफ ऑल ऑफ अस. थँक्यू सो मच. थँक्यू.